त्यानंतर या घडीची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाल्याची माहिती मिळते। त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाल्यात। महसूल विभागाच्या कामासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती आहे। काल ही भेट झाली आहे, मुंबईमध्ये भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते आहे। या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। सागर, काय माहिती आहे? वास्तविकतेत राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरणाची चर्चा गेले काही दिवस जोरदार सुरू आहे। छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या वेळेस देखील जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा काही नेते शपथ घेत आहेत का, पण तसं घडलं नाही। पण काल मुंबईमध्ये जयंत पाटील आणि बावनकुळे यांची एक भेट झाल्याची माहिती आता एनडीटीव्हीला हाती आलेली आहे। विशेष म्हणजे जयंत पाटील आणि बावनकुळे यांच्यात ही भेट प्रशासकीय कामकाजासाठी झाल्याचा दावा केला जातोय, तशी माहिती सुद्धा दिली जाते। पण अर्थात दोन राजकीय नेते जे चर्चा सध्या सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये, कधीही जयंत पाटील कोणता निर्णय घेत आहेत याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अशा परिस्थितीत ही भेट एक महत्वाची म्हणावी लागणार आहे। विशेष म्हणजे बावनकुळे यांच्या कार्यालयाकडनं त्याला दुजोरा देखील देण्यात आल्याची माहिती आता समोर येते। ही भेट प्रशासकीय असली तरी दोन राजकीय नेते इतके मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस चर्चा ही फक्त प्रशासकीय पातळीवर होत नाही। यापूर्वी सुद्धा जयंत पाटील यांनी काही त्यांच्या मतदारसंघातल्या कामकाजासाठी ही भेट घेतल्याचा दावा केला गेला होता, पण परत एकदा ही भेट लगेच काही दिवसांमध्ये होतीये। यामुळे कुठे ना कुठेतरी राजकीय चर्चा सुद्धा या भेटीच्या दरम्यान झाल्याची चर्चा आता जोरदार सुरू झालेली आहे। जयंत पाटील गेले काही दिवस, आज सुद्धा जयंत पाटील यांची अजित पवारांविषयीची जी भूमिका आहे त्यांच्या हगवण प्रकरणाच्या संदर्भामध्ये ती सुद्धा सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे। अशा परिस्थितीतच जयंत पाटील आणि बावनकुळे यांची भेट ही फार महत्वाची एक मानली जाते। प्रशासकीय बाबी समोर करून काही इतर राजकीय घडामोडी घडतायत का याची सुद्धा चर्चा आता रंगू लागलेली आहे। निश्चितच सागर, त्यामुळे या भेटी संदर्भातली काही अधिकृत माहिती कधीपर्यंत समोर येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।